नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या आवडत्या इन्सेप्शन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत जे व्हिडिओ शेअर करतो आहे तो ह्याबद्दल आहे की गेली अनेक दिवस झाले आर टीबद्दल लोक खूप संभ्रमात आहेत की नेमकं आर टीची जी प्रोसेस आहे ती नवीन प्रमाणे राबवली जाणार आहे का जुन्याप्रमाणे राबवली जाणार आहे। जे प्रायव्हेट इंग्लिश मीडियम स्कूल्स आहेत, CBSE स्कूल आहेत, त्यांचे ऑप्शन लोकांसाठी ओपन राहतील का नाही राहतील, हा सगळा जो गोंधळ आहे, लोक वाट पाहत आहेत की कधी ती पोर्टल चालू होईल, कधी निर्णय येईल शासनाचा। तर ह्याबद्दल आपण आज बोलणार आहोत थोडक्यात। तर मित्रांनो, आज जे मी न्यूज बघितली पेपरमध्ये, तर ती न्यूज तुमच्यासमोर मी आज शेअर करतो आहे। ती न्यूज काय आहे, तर ती जे मुलं ह्यावर्षी जे पालक आपल्या पाल्यासाठी आर टीचा फॉर्म भरत आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे ती अशी की तुमच्यासमोर मी न्यूज रीड करून दाखवतो तुम्हाला की आतापर्यंत 0 ते 1 किलोमीटर किंवा 1 ते 3 किलोमीटरच्या आतमध्ये जर आपल्या एरियामध्ये जिल्हा परिषद शाळा किंवा अनुदानित शाळा असेल तर तुम्हाला आर टीमध्ये फॉर्म भरताना प्रायव्हेट स्कूलचं ऑप्शन ब्लॉक केलं गेलं होतं, ते दिसत नव्हतं। आणि जर तुम्ही विचार केला तर 1 ते 3 किंवा 0 ते 1 किंवा 1 ते 3 किलोमीटरच्या आतमध्ये अशा खूप साऱ्या जिल्हा परिषदच्या किंवा अनुदानित शाळा असतात, त्यामुळे त्या विद्यार्थ्याला ते ऑप्शन टाकणं कंपल्सरी होतं। त्यामुळे गोंधळ काय होता की इंग्लिश मीडियममध्ये ॲडमिशनचे सगळे मार्ग जे होते जवळपास 95 ते 99% लोकांचे बंद झाले होते। त्यामुळे पालक खूप परेशान होते, इतक्या साऱ्या जागा असूनसुद्धा लोक फॉर्म भरत नव्हते। अशा दुविधी मनस्थितीत होते की भाडे करार करायचा की नको करायचा। भाडे करार करून पण जर का आपल्याला प्रायव्हेट स्कूलचं ऑप्शन दिसत नाही आहे तर मग भाडे करार करून काय उपयोग राहणार आहे किंवा डॉक्युमेंटेशन जमा करून काय उपयोग राहणार आहे, हे सगळ्या दुविधेत। आणि त्यामुळे काय होतं की मुलं किंवा पालक हे प्रायव्हेट स्कूलचं ऑप्शनसुद्धा निवडू शकत नव्हते, प्रायव्हेट स्कूलमध्ये ॲडमिशन घेऊ शकत नव्हते जे लोक आर टीच्या भरोश्यावरती आहेत ते। आणि गव्हर्नमेंटने ते बंद केल्यामुळे फक्त अनुदानित किंवा जे जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिकाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांचा मार्ग फक्त ओपन ठेवल्यामुळे ॲक्च्युली आर टीमध्ये जर लोकांना फॉर्म भरायचा आहे तर लोक आर टी ह्यासाठी चूज करतात की बाबा 25% रिझर्वेशनमध्ये कुठंतरी आपल्या मुलाचा किंवा पाल्याचा नंबर लागेल आणि आपल्याला त्याला इंग्लिश मीडियममध्ये शिकवता येईल। जर का जिल्हा परिषदमध्ये शिकवायचं असेल तर मग आर टीची गरज काय। मग हा जो ढोंग करते राज्य सरकार, तर हे कशा करता की लोकांना फक्त वेडं बनवलं जातं आहे की आर टीची 25%मध्ये तुम्ही सीट तुमची घेऊ शकता। असं पण जे गव्हर्नमेंट शाळा आहेत तिथं फीज वगैरे लागत नाही, तर मग आर टी ही राबवण्याची जी प्रोसेस आहे ती कशासाठी। तर हा सगळा गोंधळ आता कोर्टाने पण त्यावरती स्टे आणला होता। आणि तुम्ही पाहू शकता की जर तुम्ही आर टी पोर्टलवरती गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला अशी न्यूज वाचायला भेटेल की सध्यापुरती जी आर टीची प्रोसेस आहे ती बंद ठेवण्यात आलेली आहे तात्पुरती, ती काही दिवसांमध्ये चालू होईल। तर चालू झाल्यानंतर त्यामध्ये काय बदल करण्यात येईल ही सगळ्यांसाठी त्या सगळ्यांच्या मनात हा प्रश्नचिन्हच राहणार की नेमके अजून कोणते बदल घडवले जातील किंवा नेमकं कोणत्या नियम अटी टाकल्या जातील। तर आपण आजची जी न्यूज आहे पेपरमध्ये आलेली ती मी आपण तुमच्यासमोर शेअर करतो। आर टी प्रवेश प्रक्रिया पुढील आठवड्यापासून, मतलब आज तुम्ही जर पाहणार तर आज 15 मे आहे, जवळपास आतापर्यंत पहिला राऊंड डिक्लेअर होऊन गेला असता सपोज आर टीचा, पण पुढच्या आठवड्यात आर टीची जी प्रोसेस आहे ती पूर्ववतप्रमाणे चालू राहील। 2024-25 या शैक्षणिक वर्षाचे आर टी प्रवेश प्रक्रिया पूर्वीच्या नियमानुसार राबविण्यासाठी आवश्यक ते बदल आर टी पोर्टलमध्ये करण्यात येत आहेत। म्हणजे याच्या आधीच्या वर्षांमध्ये जे आर टीची प्रोसेस राबवली गेली त्याप्रमाणेच ही प्रोसेस 2024-25ची राबवण्यात येईल अशी मी आशा करतो, अशी पेपरमध्ये पण त्यांनी दिलेलं आहे। तसेच जनहित याचिकेवरील आदेश विचारात घेऊन 6 मार्च कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत जनहित याचिकेवरती 6 मार्च 2014 आणि 3 एप्रिल 2024 चे जे परिपत्रक आहे
ते रद्द केलेले आहे आणि ते रद्द करून स्वयं सहाय्यित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा, विना अनुदानित शाळा, ज्याला आपण प्रायव्हेट इंग्लिश मीडियम स्कूल्स वगैरे म्हणतो, CBSE इंग्लिश मीडियम स्कूल, आणि मनपाच्या या सगळ्या शाळा, या सगळ्या प्रकारच्या शाळांचा समावेश त्यामध्ये करून RT प्रवेश प्रक्रिया पुढील आठवड्यात राबवण्यात जाऊ शकते. म्हणजे अजून थोडे दिवस तुम्हाला एक आठवडाभर तुम्हाला वाट पाहायची आहे. ज्यांनी डॉक्युमेंटेशन केले नसतील रेडी, त्यांनी रेडी करून ठेवायचे आहेत. RTची प्रोसेस पुन्हा पहिल्याप्रमाणे राबवण्यात येईल अशी मी आशा करतो आणि हा जो निर्णय असेल गव्हर्नमेंटचा हा सगळ्यांच्या फायद्यासाठी असेल. बरेचसे असे कुटुंब आहेत जे डिपेंड करतात राज्य शासनावरती की कमीत कमी 8वीपर्यंतचं जे शिक्षण आहे ते कुठल्या तरी प्रायव्हेट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बिना फी न भरता मुलाचं काढता येईल. 9वी-10वीचं वर्ष जे असेल ते पालक थोडंसं काटकसर करून वगैरे ती फीज जमा करून भरू शकतात. पण जर आत्ताच इयत्ता पहिलीपासून ऑप्शन सगळे इंग्लिश मीडियमचे बंद केले गेले तर ज्यांची खरंच आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे त्या पालकांनी काय करावं. आता मी व्हिडिओ बनवला होता याच्या आधी, तर मला बऱ्याच लोकांचे फोन आले की अक्षरशः घरामध्ये कमवणारं कोणी नाही आहे, पूर्ण फॅमिली जी आहे, जॉईंट फॅमिली आहे, एकाच व्यक्तीवरती पूर्ण कुटुंब डिपेंड करतं आहे. त्याच्यात जर 2-3 मुलं असतील घरामध्ये तर शिक्षणाचा खर्च आज हजारोनी तर लाख रुपयापर्यंत साधारण पहिली-दुसरीचा खर्च मुलांना येतो, तुम्ही पाहू शकतात. आणि अशात जर राज्य शासन लोकांना थोडी हेल्प करत नसेल RTबद्दल, बाकी राज्यांमध्ये RT चालू आहे. आपले शेजारचं जे राज्य आहे गुजरात राज्य, त्यामध्ये RTची प्रोसेस पार पण झालेली आहे, नंबर पण लागले लोकांचे. पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने यावर्षी त्याच्यात थोडे चेंजेस आल्यामुळे जागा रिकाम्या असूनसुद्धा लोकांनी फॉर्म भरले नाही आहे. त्यामुळे आणि जी जनहित याचिका टाकली गेली होती त्याच्यावरती पण कोर्टाचा निर्णय आलेला आहे की ही जी प्रोसेस आहे ही नव्याने राबवण्यात यावी. तर नव्याने राबवताना त्याच्यात काय काय नियम, काय काय बदल होतील ते लवकरच आपल्याला कळेल. RTचं पोर्टल पण तुम्ही पाहू शकता मित्रांनो. RTच्या पोर्टलमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल RTच्या पोर्टलवर तुम्ही बघू शकता की पालकांकरता सूचना, RT 25% अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे 2024-25 अर्ज भरण्याची लिंक तात्पुरत्या स्वरूपात बंद केली आहे. म्हणजे याच्या आधी ज्यांनी फॉर्म भरले असतील ना तर कदाचित त्यांनासुद्धा रिवाईज करावं लागेल, परत फॉर्म भरावे लागतील नवीन नियमानुसार. कारण प्रायव्हेट स्कूलचं ऑप्शन जर त्यांनी दाखवतच नव्हतं तर बऱ्याच लोकांनी फॉर्म भरले नाही आहे. त्यामुळे खूप साऱ्या जागा खाली आहेत आणि ही जी प्रोसेस आहे पूर्णपणे फेल गेलेली आहे. त्यामुळे राज्य शासनाला याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. जे लोक जिल्हा परिषद, बरेच लोक बोलतात की जिल्हा परिषद शाळेत शिकून IAS अधिकारी झालेले आहेत बरेचसे, पण असे किती टक्के लोक आहेत. आज काळाची गरज अशी आहे की मी असं म्हणत नाही, मी स्वतः जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो आहे, पण काळाची गरज अशी आहे की जर तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला शैक्षणिक गुणवत्ता चांगली हवी. जे लोक जिल्हा परिषद शाळेमध्ये किंवा अनुदानित शाळेमध्ये आहे ते स्वतः त्यांच्या पाल्यांना त्या शाळेत शिकवत नाही, ते स्वतः प्रायव्हेट स्कूलचं ऑप्शन चूज करता. आणि जी गरीब लोक आहेत, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक आहेत, त्या लोकांना याच्यापासून दूर ठेवलं जातं. नक्कीच काही लोक याचा दुरुपयोग पण करतात की आर्थिक परिस्थिती चांगली असल्यावर सुद्धा RTमधून फॉर्म भरतात, डुप्लिकेट डॉक्युमेंट्स तयार करतात. तर यावरती गव्हर्नमेंटने नक्की लक्ष केंद्र केलं पाहिजे की व्हेरिफिकेशन प्रोसेस जी असेल किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा जेन्युइन आहे का नाही, खरंच ज्याला गरज आहे का त्या व्यक्तीला या सुविधेचा फायदा भेटतो आहे का नाही भेटतो आहे, याबद्दल नक्कीच तुम्ही कायदा करावा. पण RT 25% रिझर्वेशनमध्ये इंग्लिश मीडियमचं ऑप्शन न देता फक्त जिल्हा परिषद किंवा अनुदानित शाळेचं ऑप्शन शो करणं हे माझ्या मताप्रमाणे तरी लोकांवरती अन्याय झाल्यासारखे राहील. त्यामुळेच गव्हर्नमेंटने याची दखल घेऊन ही जी प्रोसेस आहे ती तात्पुरत्या स्वरूपामध्ये थांबवली आहे. याच्यावरती
तुम्ही पाहू शकता की ही तात्पुरती लिंक जी आहे फॉर्म भरण्याची ती बंद ठेवण्यात आलेली आहे. लवकरच ही लिंक चालू होईल आणि मी तुम्हाला व्हिडिओद्वारे कळवेलच. तसं तुम्ही स्वतः पण चेक करू शकता. RT महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही स्वतः पण चेक करू शकता. जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन आहात तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. बेल आयकॉन प्रेस केली तर तुम्हाला जे आमचे अपकमिंग व्हिडिओज राहतील ते व्हिडिओजबद्दल तुम्हाला माहिती भेटत राहील. त्याकरता जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करून द्या. आपल्या मित्रांमध्ये ही माहिती शेअर करू शकता तुम्ही. आणि आम्ही इन्सेप्शन अकॅडमी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांबद्दल विद्यार्थ्यांना गाईड करत असतो. जसं की नवोदया, MTS, सैनिक स्कूल, मिलिटरी स्कूल, RIMC ह्यासाठी आम्ही कोचिंग पण प्रोव्हाइड करतो. आणि ऑनलाईन कंटेंट जे फ्री कंटेंट आहे ते फ्री कंटेंट पण आमच्या यूट्यूब चॅनलवरती आहे. त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलसोबत जोडू शकता. फक्त काय करायचं आहे तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. बेल आयकॉनला प्रेस केलं तर तुम्हाला आमचे जे अपकमिंग व्हिडिओज राहतील त्याचं नोटिफिकेशन भेटत राहील. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पण पाहू शकता. आपल्या घरात जर कोणी 1ली ते 10वीपर्यंतचे विद्यार्थी असतील, कॉम्पिटिटिव्हची एक्झाम तयारी करणारे लोक असतील, मुलं असतील तर तुम्ही त्यांना पण हे सजेस्ट करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.